मित्रांनो, माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. कास्तकारी करत करत गेल्या 4 वर्षापासून मी जे बेड पाडले होते ते बेड तसेच कायम ठेवून त्याच्यावर सतत 8 पिकं घेतलेली आहेत आणि हे 9वं पीक मी यावर्षी घेतलेलं आहे, सोयाबीन आणि तुरीचं. सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, की 4 वर्षापूर्वी जे मी बेड पाडले होते ते बेड तसेच कायम ठेवले. त्याच्यामुळं माझं काय झालं, नेंदण, खुरपण, डवरणी, नांगरणी आणि कोळपणी काय जे रोटावेटर आहेत ते अंतर मशागतीचे पूर्ण ताण माझा मिटलेला आहे. तो पैसासुद्धा वाचलेला आहे. आज तो पैसा वाचला तर वाचला, पण माझ्या जमिनीची सुपीकता वाढली आहे. जमिनीमध्ये सूक्ष्मजीव जंतूचं प्रमाण वाढलेलं आहे. जमिनीमध्ये गांडुळाचं प्रमाण वाढलेलं आहे. जमिनीची सुपीकता वाढलेली आहे. पर्यायाने जमिनीतून निघणारा जे पीक आहे त्या पिकाची इम्युनिटी पॉवर वाढलेला आहे. त्याच्यामुळं कोणताही व्हायरस असो, कोणत्याही किडे असो, कोणत्याही अळी असो, त्या जर आल्या तर त्या लवकरात लवकर कंट्रोल होतात. येत नाहीत असं मी म्हणत नाही, येणारच. कारण शेजाऱ्याच्या शेतामध्ये आहे म्हटल्यानंतर आपल्या शेतामध्ये येणार. पण आपल्या शेतातील पिकामध्ये जास्त इम्युनिटी पॉवर वाढलेला असल्या कारणानं त्या लवकरात लवकर कंट्रोल होतात मित्रांनो. आणि पर्यायाने माझा जो शेतीवर जो होणारा रासायनिक फवारणीचा खर्च आहे, खताचा खर्च आहे, तो फार कमी झालेला आहे मित्रांनो. तर याच्यावर म्हणजे सर्वविस्तर मला मार्गदर्शन हे आदरणीय कोळेकर सर व आदरणीय खंडागळे सर संभाजीनगर येथील यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. खंडागळे सर मला वेळोवेळी फोन करतात, त्यांच्या व्हॉट्सअपद्वारे मॅसेजद्वारे मला ते शेती करण्यात प्रोत्साहन देतात. खूप अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. आपणसुद्धा त्यांचं जर आपण मार्गदर्शन जर ऐकलं तर ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आपल्या शेतीची जी सुपीकता आहे वाढवण्यास मदत करतील. पर्यायाने आपलं उत्पन्न वाढेल. आपणसुद्धा एक वेळ त्यांना कॉल करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि आपणसुद्धा आपल्या शेतीला सुजलाम आणि सुफलाम बनवा, सुपीक बनवा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण आपली जमीन वाचवू. धन्यवाद.